हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल विक्रम 24 रायडर. आज आपण रायासाठी पॅन घ्यायला आलो आहे, रायडिंग पॅन. हा आहे थर्मॅक्स चौक. इथून तुम्हाला थर्मॅक्स चौक दिसतोय. थर्मॅक्स चौकामधून वरती जाताना हे शॉप आहे, रायडर इसेन्शियल्स. तर लेट्स गो. हॅलो, तर मी माझ्या यूट्यूब चॅनलसाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे आणि आम्हाला रायडिंग पॅन्ट्स पाहिजे. ह्याच्या साईजची, माझ्या साईजची भेटेल ना? चालेल. हो, तुम्ही कोणते बघितलेत का? आपल्याकडे रायडरची पॅन्ट आहे. ओके, ठीक आहे. ती तुम्हाला फॉर एम साईज पासून 5XL पर्यंत सगळ्या साईजेस आहेत. तुम्हाला बोलून माझ्या साईज 5XL आहे. 5XL भेटून जाईल. ती पण भेटेल. लेवल टू प्रोटेक्शन आहे. त्यातलं ते दाखवतो तुम्हाला. चालेल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं बरेचशी व्हरायटी आहे. हेल्मेट्स आहेत, रायडिंग ग्लोव्ज आहेत, हे बघा सर. इथं बरेचसे ॲक्सेसरीज आहेत. रायडर ओव्हर पॅन्ट. हां हां, हे लेवल टू प्रोटेक्शन आहे सर. ओके. ठीक आहे. नी प्रोटेक्शन आहे लेवल 2. हां, हिप प्रोटेक्शन आहे लेवल 2 चं. CE सर्टिफाईड आहे. ओके. ठीक आहे. T+, T-7 सर्टिफिकेशन हां. येतं आणि याला टेल बोन पण येतं. टेल बोन ओके. सॉफ्ट पॅडेड येतं. ठीक आहे. यस. ओके. तुम्हाला हे वेस्ट ऍडजस्टमेंट पण आहे. ते दोन्ही बाजूला आहे. हां, दोन्ही बाजूला. ओके. ते दोन्ही बाजूला येतं. बघा, इथे मागे बॅकला तुम्हाला इथे रिफ्लेक्टर येतं. ठीक आहे. तुम्हाला इथे सीट पॅनलचा ग्रिप साठी पण असतं. हां, हे गरजेचं आहे. हां. येस, म्हणजे आपण स्लिप वगैरे हां, नाही. स्लीप वगैरे. ठीक आहे. नी ऍडजस्टमेंट पण येते याला. हे बघा, तुम्ही हे नीला ऍडजस्ट करू शकता. दोन्ही बाजू. दोन्ही बाजू ते असणार. येस. ठीक आहे. आणि हा यांचं मटेरियल आहे 600D पॉलिएस्टर. ठीक आहे. मेश मटेरियल आहे. ठीक आहे. त्याच्या 3D मेश मटेरियल आहे. पूर्ण चेन साईज जे पण आहेत ते सगळे YKKच्या चेन्स आहे. ठीक आहे. येस. आणि टुरिंग साठी एकदम बेस्ट आहे. टुरिंग तुम्ही एकदम फ्रीली करून कम्फर्टेबल करू शकता. एकदम भारी. आणि जनरली रायडर आता एकदम ग्रोईंग ब्रँड झाला. हां, सगळीजण शक्यतो रायडर्स भारी प्रेफर करतात. येस, ट्राय करून. आणि त्याच्याकडे रायनॉक्स जॅकेट आहे, हां, टॉप. हां, तर त्याच्यासाठी त्याला ही पॅन्ट कनेक्ट होईल का? येस, होईल. ओके. व्यवस्थित. येस. तिथं मागे चेन असते ना Yes, टॉपला? मागे chain. कारण माझ्याकडे पण तीच पॅन्ट आहे. आता ओके. आपल्याकडे हां, इथे हे इथे. ओके. हे दोन लायनर्स येतात सोबत. एक थर्मल लायनर आहे, एक रेन लायनर आहे. ओके. ते आज सोबतच असतात. हे बघा, हे येतं थर्मल लायनर. वा, भारी आहे यार. रेन आणि हे येतं. हां हे येतं रेन लायनर. हां. आज तुम्हाला रेन लायनर मध्ये बघा, हे बघा, हे पण ऍडजस्टेबल आहे. हां ठीक आहे. तर तुम्ही हे ऍडजस्ट करू शकता. हां, जसा हवा आहे तसा. हवं तेवढं. ठीक आहे. एकदा बघा तुम्ही. बघा. एकदम हे घालून का? हां, तू एकदा पॅन्ट घालून बघ. हां, जनरली एकदा मी आपण घालतो. प्रेफर करतो हां, pants. हां. Try करतो. याच्यावरच मी एकदा ट्राय करतो. हा, वरती ठीक आहे. बट ट्राय आता नेक्स्ट टाइम तुम्ही लक्षात ठेवा, जे पण हां. गिअर्स घ्यायला जातो हां, हां. आपण जे पण गिअर्स परचेस करतो, ओके. तेव्हा जेव्हा जॅकेट परचेस करतो तेव्हा स्लीवलेस नाहीतर हाफ स्लीवचे शर्ट हां, नाहीतर हां. टी शर्ट असले पाहिजेत. ओके. ठीक आहे. म्हणजे आपण कम्फर्टेबल ट्राय करू शकतो त्याला, असं राहत. आणि पॅन्ट्स मध्ये पण एक नायलॉन मटेरियलची पॅन्ट वगैरे असेल, ड्राय फिट वगैरे मटेरियल मध्ये, ते प्रेफर केलेलं बेस्ट राहतं. कारण त्यावरती आपल्याला जो कम्फर्ट असतो तो हां. परफेक्ट समजतो. आपल्यावरती जीन्स वगैरे असेल त्यामध्ये कम्फर्ट समजून नाही येणार. बरोबर, असं बरोबर. राहतं. त्यामुळे नेक्स्ट टाइम जेव्हा पण कधी गिअर घ्याल, ओके. तुमचे फ्रेंड्स वगैरे गिअर हा पार्ट आहे, तुम्ही लक्षात ठेवा. एकदम बेस्ट पार्ट आहे. म्हणजे कधी कधी असं होतं ना की बाबा साईज जीन्स वरती वेगळी वाटली, जेव्हा मी राईडला जाताना घातली तेव्हा वेगळी वाटली. बरोबर. सो आपल्याला हा एक बेस्ट पार्ट आहे, तुम्ही लक्षात ठेवा आणि फ्रेंड्सला पण सांगा तुमच्या. तर मित्रांनो, ऐकले का तुम्ही? जेव्हा पण आपण जॅकेट पॅन्ट्स बाय करतो तेव्हा हा मुद्दा लक्षात ठेवावा आणि त्यानुसार ब्रीदेबल मटेरियल
इझिली वेअर, ज्याच्यामध्ये तुमचे जॅकेट्स आणि पॅन्ट्स इझिली स्लाइड्स होऊ शकेल अशी गोष्टी, असे इनर्स घालूनही तुम्ही रायडिंग जॅकेट्स आणि पॅन्टच्या शॉपिंगला येऊ शकता. घालू का ही एकदा ट्राय करू का? ओके. हा, तू जसं बोललास ना आतमध्ये एक कम्फर्टेबल जसं पाहिजे ना तसं हे होत नाही, कारण की जीन्स वगैरे असेल किंवा फॉर्मल असेल. एक आता तुम्हाला नॉमिनल अंदाज येईल की बाबा वेस्टला बसते का, थायला बसते का आपल्याला. हे वेस्ट पण ऍडजस्ट करायचं. त्यामध्ये आपल्याला बेस लाइनर पण भेटतात रायडिंग पॅन्टच्या आतमध्ये घालण्यासाठी. पण बेस लाइनर वरती ही पॅन्ट घातली तुम्हाला अजून कम्फर्टेबल वाटेल. आणि जे पण स्वेटिंग वगैरे आहे ते सगळे आपले स्वेटिंग त्यामध्ये जाणार आणि ते वॉश करू शकतो आपण इझिली. हे तुम्हाला फ्रिक्वेंटली वॉश करायची गरज नाही. ठीक आहे, आता तुम्हाला वॉश करायची पॅन्ट तरी तुम्ही करू शकता. आतले गिअर्स काढून ठेवायचे, जे की पॅडिंग्स आहेत ते काढून ठेवायचे. त्याला पॉकेट्स असतात वेलक्रो, तर ते बाहेर काढायचे आणि म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये अवॉइड करा. पण हाताने वॉश केलेलं चालेल, फक्त ब्रश वगैरे लावायचा नाही लावत. म्हणजे माझं जस्ट जॅकेट जरी आहे ना तरी मी ते वॉश नाही करत, त्यामुळं ह्याच्यामध्ये वॉशिंग मध्ये वगैरे नाही करत. मी हातानेच. म्हणजे माझ्याकडे रायनॉक्सचे जॅकेट आहे, त्याच्यामध्ये मी हे लेअर टू सपोर्ट काढून वॉशिंग मशीन मध्ये धुवू शकतो. ही नाही धुवू शकत का? नाही, धुवू शकतोच आपण. रायनॉक्स पण धुवू शकतो, रायडा पण धुवू शकतो. बट आपलं एक काय बोलू शकतो आपण, सेपर साईड की वॉशिंग मशीन मध्ये टाकणं अवॉइड केलं पाहिजे. मग ह्याला धुवायच्या टिप्स काय? टिप्स आपण हँड वॉश कसं करतो, पहिले कपडे कसे धुतो नॉर्मली, आपण तसं केलं तरी होतं. आपण गरम पाण्यात ना काढा तुम्ही, ठीक आहे, गरम पाण्यात थोडासा भिजवा, डेटॉल वगैरे टाकून थोडा वेळ राहू द्या, नंतर मग ते नॉर्मल होईल. जे पण आपला जर तुम्ही ऑफरोड करत असाल तर डस्ट वगैरे मड वगैरे सगळं निघून जाणार. आणि नंतर आपण नॉर्मल वॉटर मध्ये धुतो तरी होऊन जातो. सर्फ एक्सेल वगैरे टाकून वॉश करायचं थोडं नॉर्मली, हाताने रब केलं आपला कपडा हाताने तरी पण होऊन जातं इझिली. म्हणजे खूप असं वॉशिंग मशीन टाकायची गरज नाहीये, पण टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाहीये. जर तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये केलं वॉश तर काही इश्यू नाही येणार. फक्त एक सेपर साईड केलेलं बेस्ट आहे. म्हणजे सिंगल बकेट ऑफ वॉटर मध्ये आपण एक 10-15 मिनिटं भिजत ठेवली पॅन्ट आणि नंतर नॉर्मल पाणीने वॉश केली तर वॉश होऊ शकते. ओके. असे तुम्हाला हेच टिप्स तुम्हाला आता युट्यूब तुम्ही आहेत म्हणजे तुम्हाला माहितीच असतील. खूप साऱ्या युट्यूबर्सनी कसं वॉश करायचं हे पण सांगितलं. करेक्ट. आता प्रत्येकाचा वेगवेगळा पॅरामीटर आहे. ऑफरोड वाल्यांचा वॉशिंगचा पॅरामीटर वेगळा आहे. ऑन रोड जे टुरिंग करतात ते वॉश वेगळे करतात, त्यांचं ड्युरेशन ऑफ वॉशिंग वेगळी आहे. बरोबर. ऑफरोडर्सची ड्युरेशन ऑफ वॉशिंग वेगळी असं आहे. तर नाही, पॅन्टची फिटिंग मस्त आहे. टर्न अराउंड फिर पूर्ण अजून छान वाटते. बेस्ट. झिप लावून सर्व. नाही, मी जस्ट काढली बघायला, त्याच्यामध्ये वायकेकेचे झिपर्स आहेत. 6 monthsची वॉरंटी आहे याला. बट ते फक्त मॅन्युफॅक्चर डिफेक्ट वरती आहे असं. आणि जरी तुम्हाला जर काय म्हणजे डिफेक्ट झाला, तुमचा क्रॅश झाला, काय प्रॉब्लेम झालाय, कट वगैरे आले, नाहीतर चेन वगैरे खराब झाले, झिपर्स खराब झाले समजा, तर तुम्ही कंपनीला पाठवू शकता. कंपनी तुम्हाला ते रिपेअर करून परत पाठवेल. फक्त त्याचे ते जे पण चार्ज असतील ते आपल्याला बेअर करायचे कस्टमरला. चालेल. थँक्यू सर. तर आपलं एकदा शॉपचं नाव, तुमचं नाव, शॉपचा ॲड्रेस आणि डिटेल्स सांगता का? शॉपचं नाव रायडर एसेन्शियल आहे. माझं नाव अक्षय सोनवळे. माझं हेल्मेट अँड ॲक्सेसरीजचं स्टोअर आहे इथे थर्मॅक्स चौकमध्ये, PCMC मध्ये थर्मॅक्स चौक. कोणाला विचारलं सूर्य इलेक्ट्रॉनिक्स थर्मॅक्स चौकमध्ये कुठे, सूर्य इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजूलाच आपलं शॉप आहे. आणि आपल्याकडे वेगा, स्टड, स्टीलबर्ड, एक्झॉर, LS2, SMK, रायडा,
गार्डियन गिअर, अशा खूप साऱ्या ब्रँड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही येऊ शकता, स्टॉकमध्ये व्हरायटी बघू शकता आणि परचेस करू शकता. येस. आणि हेल्मेट सोडून तुमच्याकडे अजून कोणत्या ॲक्सेसरीज आहे रायडिंग रिलेटेड? रायडिंग रिलेटेड तुम्हाला काय हवं होतं? जनरल एक्झाम्पल बाईक माउंट्स, बाईक माउंट्स भेटेल, साईड स्टँड्स भेटेल, पॅडॉक स्टँड्स भेटेल सर. परत रायडिंग बॅग्स, रायडिंग तेच गार्डियन गिअर, रायडा, ह्या दोघांमध्ये टुरिंग बॅग आहेतच. टँक बॅग, सॅडल बॅग. येस आहे, सॅडल बॅग पण आहे. तुम्ही बघू शकता, ही बघा, ही व्हरायटी आहे. ओके. मिड साईज आणि ॲव्हरेज साईज हेल्मेट पासून टॉप साईज हेल्मेट पण आहेत. आपण पाहिले SMK, LS2, एक्झॉर आणि रायडिंग ग्लोव्ज पण आहेत. तर थँक्यू मित्रांनो, आज आपण इथेच संपूया आपला व्लॉग. रायडर इसेन्शियल चांगलं शॉप आहे, तुम्ही नक्की येऊन चेक करू शकता.